श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. ज्या लोकांना पूजा करताना झोप येते किंवा जांभई येते किंवा शरीरात कंपने येतात किंवा कुठेतरी डोळ्यातून अश्रू वाहतात, तर याचे लक्षण काय? हे चांगले लक्षण आहे की वाईट? त्याचवेळी महाराज, जर तुम्ही तुमच्या घरात देवाला अंघोळ घालत असाल तर त्याची पूजा करा. आणि जर तुम्हाला त्यावेळी झोप येत असेल किंवा जांभई येत असेल किंवा डोळ्यात अश्रू येत असतील, तर हे काय सूचित करते? शेवटी या गोष्टीद्वारे देव तुम्हाला काय सूचित करू इच्छितो? सोबतच महाराज, जर तुम्ही कोणत्याही मंदिरात गेलात तर समजा तुम्ही शिवमंदिरात जाऊन भगवान शिवाची पूजा करत आहात, तुम्ही त्यांच्यावर पाणी ओतत आहात आणि यावेळी तुम्हाला झोपल्यासारखे किंवा जांभई आल्यासारखे वाटते, तर हे काय सूचित करते? तुमच्या उपासनेमुळे देव प्रसन्न होत नाही का? तुम्ही त्यांची पूजा करावी असे त्यांना वाटत नाही का? तर सर, आज आम्ही तुम्हाला ही माहिती सांगणार आहोत. म्हणून जर पूजा करताना तुम्हालाही झोप येत असेल, जांभई येत असेल किंवा डोळ्यातून अश्रू येऊ लागले, शरीरात कंपने येत असतील, तर तुम्ही देखील या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहता. हे काही वाईट चिन्ह नाही. म्हणून जर तुम्हाला असे झाले की तुम्ही पूजेसाठी बसताच तुम्हाला झोप येऊ लागते किंवा जांभई येऊ लागते किंवा मंदिरात कुठेतरी उभे असलेले अनेक लोक आहेत, ते आरती करत आहेत आणि अचानक त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, तर ही चिन्हे काय आहेत? हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या शेवटपर्यंत संपर्कात राहा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पसंती द्या, चॅनलची सदस्यता घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहा. सर्व तपशिलांसाठी हा व्हिडिओ पहा. हे सर्व माता आणि भगिनींसाठी आहे. हे घरातील सर्व ज्येष्ठ सदस्यांसाठी आहे. हे सर्व मुलांसाठी आहे. तर ज्या लोकांबरोबर ही घटना घडते त्या सर्व लोकांना या चिन्हांद्वारे देव त्यांना काय सांगू इच्छितो, या सर्व गोष्टी तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर बघा, जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात सकाळी किंवा संध्याकाळी किंवा कोणत्याही वेळी पूजा करण्यासाठी बसता आणि त्यावेळी तुम्हाला अचानक असे वाटते की होय, तुम्ही जांभई मारणार आहात किंवा तुम्हाला झोप येत आहे, तर याचे लक्षण काय आहे? तर पहा, पूजा करताना झोप किंवा जांभई येणे हे केवळ एकाच कारणावर अवलंबून नाही. त्याची अनेक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे तुमची झोप कुठेतरी पूर्ण झालेली नाही. जरी तुम्ही 10 ते 12 तास झोपलात, तुम्ही अजूनही झोपी गेलात किंवा झोपी गेलात, तुम्ही दुसरे काही काम करत असाल, तर पहा, त्यावेळी तुम्ही पूजेच्या आधी किंवा पूजेनंतर झोपू शकणार नाही. पण जेव्हा तुम्ही पूजेसाठी बसाल तेव्हा तुम्हाला झोपेची किंवा जांभईची जाणवेल. तर याचे आणखीन एक कारण आहे जे आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहोत. सर्वप्रथम, जेव्हा झोप पूर्ण होत नाही तेव्हा झोप आणि जांभई का येते हे आपल्याला माहीत असते. बरेच लोक रात्री उशिरा झोपतात, म्हणजे ते 12 वाजता, 1 वाजता किंवा 2 वाजता झोपतात. त्यामुळे तो सतत झोपलेला असतो 10 ते 12 तास, परंतु ते म्हणजे सकाळी 9 वाजताचे 8 वाजतात. आणि बरेच लोक 10 वाजता देखील उठतात. म्हणजेच बरेच लोक रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी उठण्याची वेळ देखील उशिरा येते. त्यामुळे अशा लोकांच्या बाबतीत दिवसभर असे घडते की त्यांना एकतर झोप येईल किंवा त्यांना जांभई येईल, कारण तुम्ही तुमची झोपण्याची आणि उठण्याची वेळ पूर्णपणे खराब केली आहे. त्यामुळे असे केल्याने तुमच्या संपूर्ण दैनंदिन दिनचर्येवरही कुठेतरी परिणाम होतो. ह्यामुळे समजा तुम्ही रात्री 10 ते 11च्या दरम्यान झोपत आहात आणि तुमची उठण्याची वेळ 8 ते 10च्या दरम्यान आहे, तर देखील तुम्हाला दिवसभर झोप येईल आणि जांभई येईल. आणि अशा परिस्थितीत जरी तुम्ही पूजा केली तरीही त्यावेळी तुम्हाला झोप येईल आणि कुठेतरी जांभई येईल. म्हणजेच एक प्रकारे आपण असे म्हणू शकतो की तुम्हाला इतर कामे करण्याबरोबरच पूजा करण्याची इच्छा होणार नाही आणि कुठेतरी तुम्हाला झोप येईल आणि मळमळ होईल. तर महाराज, पहिले कारण म्हणजे जर तुम्हाला पूजेदरम्यान झोप येत असेल किंवा जांभई येत असेल,
तर कुठेतरी तुम्ही तुमची झोपण्याची आणि उठण्याची वेळ सुधारली पाहिजे, जेणेकरून तुम्ही लवकर झोपू शकाल. आपण 10पर्यंत किंवा जास्तीत जास्त 11पर्यंत झोपायला जावे. जर तुमच्या बाबतीतही असे होत असेल, तर तुम्हाला पूजेदरम्यान झोप येत असेल आणि जांभई येत असेल, तर तुम्ही रात्री 11 वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी झोपी जायला हवे. आता साहेब, त्याच वेळी तुम्हाला उठण्याचा वेळ सुधारावा लागेल. तुम्ही सकाळी 4 ते 5च्या दरम्यान उठायला हवे. म्हणून जर तुम्ही देखील सकाळी लवकर उठलात, तर अंघोळ करा इत्यादी आणि मग पूजा करा. मग तुम्हाला पूजेदरम्यान झोपेची किंवा जांभईची समस्या येणार नाही. मग तुम्हाला देखील तेच करावे लागेल. तुमच्या शरीराला काही काळ वेदना होतील. याचा अर्थ तुम्ही लवकर झोपणे आवश्यक आहे. तुम्हाला लवकर उठण्याची गरज आहे. काही वेळेला तुम्हाला त्रास सहन करावा लागेल, पण मग तुम्हाला झोपण्याची आणि जांभई घेण्याची ही सवय असते आणि हे कुठेतरी संपायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे पहिले कारण बनले की तुम्ही रात्री वेळेवर झोपत नाही आणि सकाळी वेळेवर उठत नाही. या कारणास्तव जर तुम्हाला पूजेदरम्यान झोप येत असेल किंवा मळमळ होत असेल, तर तुम्ही रात्री 10 ते 11 दरम्यान झोपले पाहिजे आणि सकाळी 4 ते 5 किंवा सकाळी 6 वाजता उठले पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही पूजा केली पाहिजे. आणि पहा की तुम्हाला झोप किंवा मळमळ होणार नाही. आता पूजेच्या वेळी झोपा, नाहीतर जांभई येऊ लागते. जर तुम्ही बऱ्याच काळापासून या समस्येचा सामना करत असाल, पूजेदरम्यान तुम्हाला झोपेची किंवा झोपेची जाणीव होते, तुम्ही वेळेवर जागे होत आहात, वेळेवर झोपत आहात, तोंडाला पाणी पाजत आहात इत्यादी, तरीही तुम्हाला झोप येत असेल, तर उपासनेची योग्य पद्धत कोणती आहे हे तुम्ही पुन्हा इंटरनेटद्वारे पाहावे. आपण देवाला कसे स्नान करावे, आपण प्रार्थना कशी करावी, पूजेच्या घरात किती थाळ्या ठेवाव्यात, आपण ते कसे करावे, घंटा कशी वाजवली पाहिजे, ते एकतर मंद किंवा जलद असावे. तर असे अनेक नियम आहेत जे आपण पूजेदरम्यान लक्षात ठेवले पाहिजेत. म्हणून जर आपण देवाच्या विरोधात जाऊन त्याची उपासना केली, तर देव आपली उपासना कधीही स्वीकारत नाही. म्हणून देव आपल्याला कुठेतरी एक संकेत देतो, ज्यामुळे उपासनेदरम्यान आपल्याला झोप येऊ लागते किंवा मळमळ होऊ लागते. त्यामुळे तुमच्या दृष्टिकोनात थोडा बदल करा, त्यात सुधारणा करा. यानंतर तुमच्या झोपेच्या आणि मळमळण्याच्या समस्या संपतील. यासह असे बरेच लोक आहेत ज्यांचे मन इतरत्र असताना त्यांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी चालू असतात आणि त्यावेळी ते पूजेसाठी बसतात. अशा परिस्थितीत पूजेदरम्यान त्यांना झोप येऊ लागते आणि मळमळ होऊ लागते. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही पूजेसाठी बसता, तेव्हा मनापासून पूजा करा. मनात कुठेतरी इकडे तिकडे भटकल्याने तुम्हाला खात्रीने झोप येईल आणि पुन्हा जांभई येईल. तर येथे आम्ही तुम्हाला पूजा करताना झोपण्याची किंवा जांभई घेण्याची दोन्ही कारणे सांगितली आहेत. आम्ही तुम्हाला चांगल्या खुणा आणि वाईट खुणा सांगितल्या आहेत. तंद्री आणि निद्रानाश कशामुळे होतो, यासाठीही आपल्याकडे एक उपाय आहे. आता ह्यामुळे आम्हाला कळते की जेव्हा जेव्हा तुम्ही पूजेला बसता आणि त्यावेळी जर तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहतात, तर त्याचे लक्षण काय आहे, त्याचा आपल्या उपासनेवर काही परिणाम होतो का? पूजा करताना अश्रू ढाळणे शुभ किंवा अशुभ आहे का? म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही मंदिरात पूजा करण्यासाठी बसता किंवा तुमच्या घरीच पूजा करण्यासाठी बसता, तेव्हा पहा आणि त्यावेळी जर तुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले, तर त्याची अनेक कारणे आहेत. समजा तुमची झोप पूर्ण झाली नाही आणि तुम्ही पूजेसाठी बसला आहात. अशा परिस्थितीत जर तुम्ही दिवा आणि धूप पेटवला असेल, तर त्याचा धूर तुमच्या डोळ्यात जात आहे, तर तो तुमच्या डोळ्यात अश्रू देखील आणू शकतो आणि हे बऱ्याच लोकांच्या बाबतीत खरं आहे. म्हणून जर तुम्ही अगरबत्ती घेऊन बसला असाल किंवा तुम्ही माचीस पेटवली असेल, त्याचा धूर अचानक तुमच्या डोळ्यात गेला असेल, तर तुमच्या संपूर्ण पूजेदरम्यान कुठेतरी अश्रू येत राहतील.
तर हे वाईट चिन्ह नाही. यासह जर काही लोक पूजा करताना खूप भावनिक होतात, त्यांचे मन पूर्णपणे उपासनेत गुंतलेले असते आणि तो भावुक होतो, त्यामुळे अशा परिस्थितीतही तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. त्यामुळे पूजेदरम्यान डोळ्यांचे अश्रू येणे हे वाईट लक्षण नाही, कोणतेही वाईट चिन्ह नाही. तुम्हाला कशाचीही चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. तर मग हा धक्का का वाटतो याबद्दल बोलूया. तुम्हाला धक्का जाणवतो कारण जेव्हा तुम्ही पूजेचे पठण सुरू करता, संपूर्ण शरीराची ऊर्जा, शरीरात जमा होणारी ऊर्जा, ती ऊर्जा अगदी वरच्या दिशेने जाते, मग ती शक्ती वापरते. तर महाराज, काय होते की तुम्ही पूजा करताच ती लगेच उठण्याचा प्रयत्न करते. जसे आपण पाहाल की एक बाटली आहे, रिकामी बाटली पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न करा. रिकामी बाटली त्या झटक्यासह येईल. त्यामुळे अशा प्रकारे धक्का बसतो. ती ऊर्जा एका झटक्यात येते. त्यामुळे तुम्हाला धक्का बसला आहे. जेव्हा तुम्ही मंत्रांचा जप करता तेव्हा तुम्हाला विचित्र थरथरणे जाणवते. ही कारणे आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. पूजा करताना झोप येणे, जांभई येणे, डोळ्यातून अश्रू येणे किंवा शरीरात कंपने जाणवणे याबद्दल अनेक लोकांच्या मनात प्रश्न असतात. काही लोक याला दैवी संकेत मानतात, तर काही लोक यामागे शारीरिक किंवा मानसिक कारणे शोधतात. आज आपण याविषयी आणखीन सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम हे समजून घ्या की प्रत्येक अनुभव हा देवाचा संकेत असतो असे नाही, आणि प्रत्येक अनुभव केवळ शरीराशी संबंधित असतो असेही नाही. अनेक वेळा या दोन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम असू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती मनापासून पूजा, जप किंवा ध्यान करत असते, तेव्हा तिचे मन हळूहळू बाहेरील जगापासून दूर जाऊन अंतर्मुख होऊ लागते. अशा वेळी शरीराची हालचाल कमी होते, श्वास शांत होतो आणि मन एका ठिकाणी केंद्रित होऊ लागते. त्यामुळे काही लोकांना अचानक शांतता जाणवते, काहींना झोप येते, तर काहींच्या डोळ्यातून नकळत अश्रू येऊ लागतात. हे अश्रू दुःखाचे नसतात. अनेक वेळा मनातील ताण, चिंता, भीती किंवा दडपलेल्या भावना बाहेर पडत असल्यामुळे असे घडते. अनेक संतांनी सांगितले आहे की जेव्हा भक्ती मनापासून केली जाते तेव्हा मन हळूहळू निर्मळ होऊ लागते. मनातून नकारात्मक विचार, राग, द्वेष आणि चिंता कमी होऊ लागतात. या प्रक्रियेत काही लोक भावनिक होतात. देवाचे नाव घेताना किंवा आरती ऐकताना त्यांचे डोळे भरून येतात. याचा अर्थ असा नाही की त्यांच्यावर काही संकट येणार आहे. उलट अनेक वेळा हे मन शुद्ध होण्याचे लक्षण मानले जाते. आता जांभईबद्दल बोलूया. पूजा करताना जांभई येणे म्हणजे देव नाराज आहेत असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. जांभई येण्यामागे थकवा, झोपेची कमतरता, शरीरातील ऑक्सिजनची गरज, मानसिक थकवा किंवा एकाग्रतेचा अभाव ही कारणे असू शकतात. जर तुम्ही दिवसभर मोबाईल, टीव्ही किंवा इतर कामांमध्ये व्यस्त असाल आणि अचानक शांत ठिकाणी बसून पूजा करू लागलात, तर शरीर विश्रांतीच्या अवस्थेत जाते आणि जांभई येऊ शकते. काही लोकांना मंदिरात गेल्यावर किंवा मंत्रजप करताना अंगावर शहारे येतात, शरीरात हलकी कंपने जाणवतात. यामागे देखील अनेक कारणे असू शकतात. भक्तिभाव, भावनिक ऊर्जा, मनाची एकाग्रता, वातावरणाचा परिणाम किंवा शरीरातील नैसर्गिक प्रतिक्रिया यामुळे असे होऊ शकते. जर ही कंपने सौम्य असतील आणि त्यानंतर तुम्हाला शांतता व आनंद जाणवत असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. कधीकधी पूजा करताना मन खूप शांत होते. अनेक वर्षांपासून मनात साठलेल्या चिंता, दुःख, अपमान किंवा ताण यांचा भार कमी होऊ लागतो. अशा वेळी व्यक्तीला रडू येते. काही लोक याला ईश्वर कृपा मानतात, कारण त्या क्षणी त्यांना मन हलके झाल्यासारखे वाटते. अश्रू वाहिल्यानंतर मन प्रसन्न आणि शांत वाटत असेल तर तो अनुभव सकारात्मक मानला जाऊ शकतो. पूजा करताना लक्षात ठेवण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घाई करू नका. अनेक लोक पूजा ही केवळ एक जबाबदारी म्हणून करतात. मन दुसरीकडे असते आणि हाताने पूजा चालू असते
अशा वेळी ना मनाला समाधान मिळते ना भक्तीचा अनुभव मिळतो. त्यामुळे पूजा करण्यापूर्वी काही मिनिटे शांत बसा. काही खोल श्वास घ्या आणि मन स्थिर करा. त्यानंतरच जप किंवा पूजा सुरू करा. अनेकांना प्रश्न पडतो की देव काही संकेत देत असतात का? धार्मिक श्रद्धेनुसार काही लोक मानतात की पूजा करताना मिळणारी अंतःशांती, मनातील सकारात्मक विचार, योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा किंवा अचानक निर्माण झालेला आत्मविश्वास हे ईश्वर कृपेचे संकेत असू शकतात. परंतु प्रत्येक शारीरिक अनुभवाला दैवी संकेत समजणे योग्य नाही. विवेकबुद्धी वापरणे तितकेच महत्त्वाचे आहे. जर पूजा करताना झोप येत असेल, डोके दुखत असेल, चक्कर येत असेल किंवा शरीरात असामान्य त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशा वेळी आरोग्याची तपासणी करणे आवश्यक असू शकते. कारण काही वेळा थकवा, रक्तदाब, तणाव किंवा इतर आरोग्यविषयक कारणांमुळेही अशी लक्षणे दिसू शकतात. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.